नमस्कार, मी उर्मिला. माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. घाईच्या वेळेमध्ये आणि सकाळच्या नाश्त्यासाठी आपण पौष्टिक असा काय पदार्थ बनवायचा ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला, आज आपण आहे ना मुगाच्या डाळीचे धिरडे बघणार आहोत. ती पण हिरव्या सालीची जी डाळ असते ना मुगाची, तिचे धिरडे बघणार आहोत. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात. इतकी पौष्टिक रेसिपी ही नक्की करून बघा. तर चला, अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. याबरोबर दही किंवा मिरचीचा ठेचा, लोणचं पण आपण खाऊ शकतो. तर त्यासाठी ना मी 3 वाट्या साल असलेली मुगाची डाळ घेतली आहे. तर ही अर्धवट म्हणजे मुगाच्या डाळीला आहे ना, काही डाळीला साल आहे, काही डाळीला नाही, अशी मिक्स डाळ घेतली मी दोन्ही पण. तर 3 वाट्या मुगाची डाळ घेतली. ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून आहे ना आपण 1 तासभर भिजत ठेवायची आहे. तरी ही रेसिपी ना एकदम पौष्टिक आहे. आपण लहान मुलांना, वयस्कर वृद्ध माणसांना पण देऊ शकतो. कोणाला पण चालू शकतो. हा नाश्ताचा प्रकार म्हणलं तरी चालेल. तर आता 1 तासासाठी आपण भिजत ठेवली होती. त्यानंतर आपली मुगाची डाळ छान अशी भिजली 1 तासानंतर. तर आता हिला आहे ना मिक्सरमधून काढून घेऊ आपण. हे बघा, एकदम छान अशी मुगाची डाळ आपली भिजली आहे. हिच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोरडी मुगाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरला. तर पाणी आहे ना थोडंसं वापरायचं आहे, जास्त नाही वापरायचं. 1 ग्लास पाणीसुद्धा जास्त होतं याला, तर थोडंसं पाणी वापरायचं आहे डाळ वाटेसाठी. तर बघा, मी ना थोडंसं पाणी टाकते, 2-1 चमचे, आणि त्यानंतर डाळ वाटून घेते. तर बघा, अशा पद्धतीनं रवाळसर आपल्याला डाळ वाटून घ्यायची ही. तुम्ही या डाळीऐवजी ना मूग आहे ना, मोड आलेले मूग, याची पण आहे ना धिरडे बनवू शकतात हे. ते पण एकदम छान लागतात खायला. पण मी डाळीचे बनवते आज. तर बघा, आता आहे ना शेवटच्या बॅचला आहे ना हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 5-6. त्यानंतर लसूण घेतला आहे, भरपूर असा लसूण, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, आणि जिरे घ्यायचे 1 चमचा. तर हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली ना तरी पण चालेल. तर आता हे सर्व एका पातेल्यामध्ये काढून घेतले. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि बाकीचा काहीच मसाला टाकायचा नाही यामध्ये. आपल्याला मीठ चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच. आणि मी ना बारीक कापून ठेवलेली कोथिंबीर निथरत, तर ती कोथिंबीर पण वापरायची आपल्याला इथं. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले मी बारीक, ते पण आपण यामध्ये ना मिक्स करून घेऊ. कांदा आणि कोथिंबीर वापरायची या डाळीच्या पिठामध्ये आपल्याला. आणि कोणतंच पीठ वापरायचं नाही त्यामध्ये, फक्त मुगाची डाळच आहे. तर बघा, आता आपण आहे ना कांदा पण चांगला मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर ही कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर ही आपल्या आवडीनुसार टाकायची, कमी जास्त होऊ शकते. तर जशी आवड आहे आपल्याला कोथिंबीरीची तशी आपण टाकून घ्यायची. तर ही कोथिंबीर आहे ना मी धुवून आणि सुकत ठेवली होती चाळणीवर निथरत. तर अशीच जर आपण धुवून घेतली ना तर त्याचं पाणी जास्त होतं डाळीमध्ये. त्यामुळे ना थोडी निथरून घ्यायची आणि त्यानंतर वापरायची. तर आपल्याला लागेल ना तशी ही कोथिंबीर वापरत चालायची आहे. तर चला, आपलं सगळं मिश्रण आहे ना आता तयार झालं आहे. आता तवा पण तापायला ठेवला आहे मी गॅसवरती. आणि यामध्ये ना आपल्याला जर मिश्रण घट्ट वाटलं ना थोडंसं पाणी वापरायचं आहे. पण हे पाणी ना आपल्या अंदाजाने वापरायचं आहे, आपल्याला कशा पद्धतीचं धिरडं पाहिजे तसं. तर अजून थोडंसं पाणी टाकते मी. अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, अर्धा बाकी आहे. तर बघा, अशा पद्धतीने ना आपण हे मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी लोखंडी तवा वापरते याच्यासाठी. तर बघा, तवा पण तापायला ठेवला आहे गॅसवरती. तर यावरती ना अगोदर 1 चमचा तेल टाकायचं आहे. त्याऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकतात. आणि मस्त असं चमच्याच्या साहाय्यानेच आहे ना आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर मला तरी थोडंसं घट्ट वाटतं आहे. परत यामध्ये ना मी 2 चमचे पाणी टाकलं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं धिरडं बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल सोडायचं आणि 2 मिनटं आहे ना याची वाफ घ्यायची आहे. तर बघा, 2 मिनटं झाले. आपण आता उलटून घेऊ. तेल अगोदरच सोडलेलं आहे आपण. तर बघा, अशा पद्धतीनं एकदम खमंग आणि पौष्टिक आपलं मुगाचं धिरडं आहे ना तयार झालं आहे डाळीचं. तर अशाच पद्धतीने ना मी सर्व धिरडे करून घेणार आहे. तर नंतर आहे ना तेल सोडायचं आहे, दोन्ही साईडनी ना तेल सोडायचं. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप सोडलं तरी चालेल, किंवा बटर असलं ना ते बी लावलं ना तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने ना आपलं धिरडं तयार झालं आहे. तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकतात, टिफिनसाठी देऊ शकतात, ऑफिसच्या शाळेच्या मुलांसाठी पण. तर बघा, झालं आहे ना आपलं पौष्टिक खमंग असं धिरडं तयार. तर परत मी दुसरं पण करून दाखवते तुम्हाला. ते पण तशाच पद्धतीनं करायचं आहे आपल्याला.
तर बघा अशा पद्धतीने ना आपले मुगाचे धिरडे तयार झाले. नक्की करून बघा आणि मुलांना पण देऊन बघा. काहीतरी वेगळं नक्कीच मुलांना पण आवडेल आणि म्हणजे दररोजच मुलं मागतील असं असं धिरडं बनवून दे बुवा असं. तर अशा पद्धतीने हे धिरडे झाले आपले. तर चला, रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर दह्याबरोबर किंवा मिरचीच्या ठेच्याबरोबर आणि लोणच्याबरोबर अजून सॉसबरोबर पण आपण खाऊ शकतो. हे एकदम सॉफ्ट असे आपले धिरडे तयार झाले आणि एकदम कमी तेलकट आहे. नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते. तर चला, इथंच आहे ना व्हिडिओची एंड करते आहे. भेटू पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.